महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये आघाडी शिवसेनेला गेल्यामुळे सांगली काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। आपण पाहू शकता काँग्रेस भवन समोरील विशालदादांच्या ऑफिस समोर सर्व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते पृथ्वीराज बाबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करतात आणि हा जो निर्णय बदलावा अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केली होते। बाबा मला सांगा की हा निर्णय तुम्ही मान्य करताय का या निर्णयाला आव्हान देताय? हा निर्णय अनपेक्षित आहे, धक्कादायक आहे आणि सामान्य काँग्रेस कार्यकर्ते आणि सामान्य जिल्ह्यातल्या मतदारांच्या भावनेच्या विरोधातला हा निर्णय आहे। त्यामुळं आम्हाला हे निश्चितपणानं धक्कादायक तर आहेत, परंतु काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना या निर्णयाबद्दल आहेत। कारण ह्या ठिकाणी काँग्रेस 100% निवडून येण्याची परिस्थिती आहे। विशालदादाच निवडून येऊ शकतात। अशा परिस्थितीमध्ये भाजपचा पराभव करण्याच्या दृष्टिकोनातनं काँग्रेस म्हणून आम्ही डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विशालदादांची उमेदवारी निश्चित केलेली होती। तसं एकच नाव जिल्ह्यातून राज्यातून अखिल भारतीय काँग्रेसकडे गेलं होतं आणि असं असताना शिवसेनेनं ही जागा त्या ठिकाणी घेतली। त्याबद्दल निश्चितच भावना तीव्र आहे। तुमचं मत आहे दादांच्या संदर्भात काय? दादाने अपक्ष लढावं किंवा आणि काय? दादाने अपक्ष लढावं किंवा काँग्रेस पक्ष लढावं हा विषय वेगळा आहे। फक्त मेरिटप्रमाणे तिकीट द्यायला पाहिजे होतं। ही काँग्रेस पक्षाची डावाडोल पक्षाची त्यांनी अजूनही निर्णय बदलावा असं वाटतं तुम्हाला? निर्णय बदलतील। तुम्हाला काय वाटतं या येण्याबद्दल? हा जो निर्णय आज पाडव्याच्या निमित्तानं एक आनंदाचं कानावर ऐकू येईल असं वाटलं होतं, पण असं झालं नाही। हा निर्णय का आणि कसा घेतला हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना विचार पडलेला आहे। हे लोकांचं मत विशालदादाच्या भावना आणि इथं जे काँग्रेस पक्षानं 5 वर्षात काम केलं आहे, विशालदादा नक्कीच विजयी झाले असते असं आम्हाला वाटायला आलं आहे। हे जे आत्ताचं चंद्रकांत पाटलाचं फायनल झालं असं वाटतंय की BJPची काही सुपारी घेतलेली आहे का? BJPचे उमेदवार निवडून येण्यासाठी काय अंतर्गत खेळी झालेली आहे का असं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाटतंय आणि अत्यंत चुकीचा निर्णय झालेला आहे। युवक काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून काय तुमचं मत आहे? मी युवक काँग्रेसचा सांगली विधानसभा अध्यक्ष, सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना विधानसभा अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व नगरसेवक करण्याचं काम विशालदादांनी केलेलं आहे। सर्वसामान्य कुटुंबाच्या मुलांवर विशालदादांचं प्रेम असणारं प्रेम आहे आणि ही सांगली काँग्रेसची असल्यामुळं आम्हाला विशालदादा हाच आमचा पक्ष, विशालदादा हीच आमची निष्ठा असल्यामुळं आम्हाला जो निर्णय झालेला आहे तो मान्य नाही। निर्णय लवकरात लवकर बदलण्यात यावा आणि जर बदलण्यात आला नाही तर आम्ही युवक काँग्रेस पदाचा सर्व पदाधिकारी राजीनामा देत आहे। नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। ही जागा काँग्रेसलाच मिळाली पाहिजे, काँग्रेसचीच ताकद आहे आणि पुन्हा एकदा फेरविचार करावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी असं या ठिकाणी या सर्वच कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं मत आहे। आणि जर मात्र हा निर्णय बदलला नाही तर मात्र काँग्रेस जनांमधून उद्रेकसुद्धा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मानेसोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।